नाशिक कायद्याचा बालेकिल्ला आणि त्या बालेकिल्ल्यात पांढऱ्या कपड्यातला एक माणूस लंगडत कणत कॅमेरा समोर उभा आणि पुटपुटतोय नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. हा तोच माणूस आहे जो काही दिवसांपूर्वी स्वतःला दैवी शक्तीचा अवतार म्हणत होता. लोक त्याच्या पायावर डोकं ठेवायचे आणि आज तोच माणूस 2 पोलिसांच्या आधाराने उभा आहे. नमस्कार, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. आणि मित्रांनो, आमचं चॅनल सध्या नवीन आहे तर तुमचं एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कृपया सबस्क्राईब नसेल केलेलं तर करून घ्या. आज आपण पाहणार आहोत नाशिक मध्ये उघडकीस आलेल्या एका धक्कादायक साम्राज्याची पूर्ण स्टोरी. कॅप्टन अशोक खरात केस. 18 मार्च पहाटेची वेळ. नाशिक अजून झोपेत, पण पोलिसांचं ऑपरेशन सुरू झालेलं. नाशिक पोलिसांचं पथक थेट तृप्त बाला बंगल्यावर पोहोचतं. सगळं प्लॅनिंगने. अचानक एंट्री, चोर आल्याचा सीन आणि काही सेकंदातच सगळं बदलतं. खरातला काही समजायच्या आत तो पोलिसांच्या ताब्यात जातो. अटक होत असतानाही तो थांबत नाही. तो पोलिसांना धमकवत राहतो, तुमच्यावर कोप होईल. पण यावेळी त्यांची दहशत चालत नाही. अटक झाल्यानंतर प्रकरण SIT कडे जातं. सलग 3 दिवस चौकशी, दररोज 5 ते 7 तास, प्रश्न एकामागोमाग एक. प्रेशर वाढत जातं. त्यानंतर रविवारी प्रकरण नाशिक क्राईम ब्रांच कडे दिलं जातं आणि चौकशी अजून कडक होते. तरीही खरात त्याच जुन्या स्टाईल मध्ये बोलत राहतो, तुमच्यावर कोप होईल. पण पुढे जे घडलं ते सगळ्यांनी पाहिलं. जेव्हा खरातला क्राईम ब्रांच ऑफिस मधून बाहेर आणलं, तोच माणूस जो स्वतःला कॅप्टन म्हणवायचा तो नीट चालूही शकत नव्हता. 2 पोलिसांच्या आधाराने लंगडत कणत कॅमेरा समोर उभा आणि त्यांच्याकडून वधवून घेतलं गेलं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. हेच वाक्य याआधी अनेक गुन्हेगारांकडून वधवून घेतलं होतं. आता त्याचाच नंबर लागला होता. आता प्रश्न असा आहे की खरातवर एवढी मोठी कारवाई का झाली? तर त्यांच्यावर 1-2 नाही तर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. लैंगिक अत्याचार, जादूटोणा, जीवे मारण्याच्या धमक्या, जबरदस्तीने गर्भपात, महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हे, BNS अंतर्गत त्याला 10 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तर धमकी आणि इतर गुन्ह्यांसाठी 7 वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. आणि अजूनही तक्रारी समोर येत आहेत. जमीन हडप, अपहरण, हत्या यासारख्या आरोपांची ही चौकशी सुरू आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशन मध्ये आणखी 2 गुन्हे दाखल झाले आहेत. एका प्रकरणात एका महिलेने तक्रार दिली की गरोदर असताना मुलगा होईल असं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. पूजेच्या नावाखाली साप आणि वाघाच्या कातड्याने तिला घाबरवलं गेलं. विरोध केल्यास नवऱ्याला मारण्याची धमकी देण्यात आली. दुसऱ्या प्रकरणात संसारात वाद होत असलेल्या महिलेवर समस्या सोडवतं असं सांगून अत्याचार करण्यात आले. ती महिला गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपाताचं औषध देण्यात आलं आणि मी तुझ्याशी लग्न करेन असं सांगून तिची फसवणूक करण्यात आली. आता या सगळ्या मागचा खरा गेम काय होता? तर खरातचा पूर्ण धंदा चालायचा लोकांच्या भीतीवर, श्रद्धेवर आणि मानसिक खेळावर. तो स्वतःला दैवी शक्ती असलेला सांगायचा, लोकांच्या अडचणी ऐकायचा आणि त्यावर उपाय देण्याच्या नावाखाली सगळा सेटअप चालायचा. उष्णोजल नावाचं एक तथाकथित पवित्र पाणी दिलं जायचं, ज्यामुळे ताकद येते असं सांगितलं जायचं, पण प्रत्यक्षात ते सिरप आणि औषधांचं मिश्रण होतं. उष्ण प्रार्थना, सिद्ध विधी, अंकशास्त्रावर आधारित मंदिर, हे सगळं फक्त विश्वास बसवण्यासाठी. रिमोटवर चालणारा साप, बनावट वाघाचं कातडं याचा वापर करून लोकांना घाबरवलं जायचं आणि त्यांना वाटायचं की इथे खरोखर काही दैवी शक्ती आहे. सगळ्यात भयानक भाग म्हणजे महिलांवर झालेला अत्याचार. महिलांच्या वैयक्तिक समस्या ऐकून त्यांना सांगितलं जायचं, तुझ्यावर दोष आहे, आणि मग योनी शुद्धीकरण पूजा नावाखाली अत्याचार केले जायचे. लघवी पाजणं, गुंगी आणणारे पदार्थ देणं आणि नंतर जबरदस्तीने संबंध. जर कोणी विरोध केला तर थेट धमकी, तुझ्या नवऱ्याला काही होईल. धंद्याचा दुसरा भाग होता पैसा. खोटे रत्न, खडे, लॉकेट हजारांपासून लाखापर्यंत विकले जायचे. साधे चिंचोके पॉलिश करून दैवी रत्न म्हणून 1 लाख रुपयापर्यंत विकले जात होते. मोठ्या लोकांना ट्रॅप करून ब्लॅकमेल करण्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. एका प्रकरणात तब्बल 20 कोटी रुपये उकळल्याची चर्चा आहे. सध्या SIT आणि क्राईम ब्रांच दोन्ही या प्रकरणाचा तपास करत आहे. मंदिर, फार्म हाऊस, ट्रस्ट सगळं स्कॅन केलं जात आहे. पुजारी, कामगार, निकटवर्तीय सगळ्यांची चौकशी सुरू आहे. 100 पेक्षा जास्त व्हिडिओ पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. खरातला 24 मार्च पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे आणि पुढेही कोठडी वाढण्याची शक्यता आहे. कालपर्यंत जो लोकांना घाबरवत होता, आज तो स्वतः घाबरलाय. कालपर्यंत जो स्वतःला देव म्हणवत होता, आज तो कायद्यापुढे झुकलाय. लक्षात ठेवा, धंदा प्रामाणिक असेल तर तो चालतो, पण धंदा जेव्हा क्राईम बनतो तेव्हा फक्त बाजार नाही तर संपूर्ण आयुष्य कोसळतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.